अत्युद्रिक्त सत्सुख महातानेक अत्युद्रिक्त विदोष सत्सुख महाज्ञानेकतान प्रभा सर्वप्राभव शक्ति भोग बल सत्सारात्म दिव्याकृतिम सृष्टि स्थान निरोध नित्य ज्ञान प्रकाशावृति ध्वंता मोक्ष विमोक्षदं हरिमतं नित्यं सदोपास्महे हयग्रीव मुखोद्गीर्ण गीर्भिर्देवं रमापतिम् अस्तुवत विस्तृतगुणं भोगिप्रस्तरशायम् हरिः ओम् ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सहनौ भुनक्तु सर्वावधि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति 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 हरिः ओम् कतमा कतमर्क कतमत कतमत साम कतमः कतमुगीत इति विमृष्टं भवति वागेव हम्म, विमृष्टं भवति वागेव हृक प्राणः सामो साम ओम् इत्येतदक्षरम् उद्गीतः उद्गीतः तद्वा एतन्न मिथुनं यद्वाक् च प्राणश्च हृक् च साम तदेतन्मिथुनम् इत्येतम् एतस्मिन् अक्षरे संवृज्यते यदा वै मिथुनो समागच्छत आपयम् आपपय आपयतो वै तावन्योन्यस्य कामम् आपयिताः वै कामानां भवति य एतदेवं विद्वान् अक्षरम् उद्गीतम् उपास्ते आवाज गेला. पृथिव्याः हा आला 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 अर आला आला. पृथिव्या सोम वरुणयोश्च औषध्यदेवतात्वेन रुद्रस्य च लिङ्गदेवतात्वेन प्रसिद्धे ऋगादीनामेव च ऋगादीनामेव च एव विमर्शः क्रियते पृथिव्याः म्हणजे पृथ्वी कथमा कथमार्क वगैरे म्हणले ना ह्याच्यामध्ये पृथ्वीच्या बद्दल विचार चाललेला आहे पृथिव्याः सोम वरुणयोश्च पृथ्वी पैकी जे आहे की नाही सोम आणि वरुण पृथ्वी पृथिव्याः पृथ्वीमध्ये असणारे सोम आणि वरुण त्या दोघांच्या संपर्कामुळे वरुणयोश्च औषध्यदेवतात्वेन औषधी आणि आप देवता रूपाने हं? औषधी आप देवतात्वेन रुद्रस्य हं? त्यानंतर रुद्र हे औषधी आप देवता रूपाने असतो हं? रुद्रस्य च लिंगदेवतात्वेन प्रसिद्धेः आपदेवता ते असतील तर रुद्र काही की लक्षण देवता आहे लिंग देवता आहे हे प्रसिद्ध आहे ऋगादीनामेव विमर्शः क्रियते ऋग्वेद यजुर्वेद सामवेद इत्यादिकांचा विमर्श या ठिकाणी केला जातो कथमार्ग इत्यादीना कथमा ऋग्वेद केवढा श्रेष्ठ आहे त्यानंतर ऋग्वेदामध्ये ऋग्वेदाचे अधिपती अभिमानी देवता किती आहे ह्या इत्यादी वाक्यांनी सगळं सगळं वर्णन करतात तज्ज्ञानस्य विशिष्ट फलत्वाच आणि ह्या सगळ्यांचं ज्ञान आपल्याला झालं म्हणलं तर फल देखील विशिष्ट प्रकारचं मिळतं वाचश्च सरस्वतीत्वेन वाणी जे आहे की नाही त्या ठिकाणी सरस्वती असते हे प्रसिद्ध आहे
वाक्यस्य सरस्वतीत्वेन प्रसिद्धेः वाक ऋष ऋचो ऐक्यात् त्या वाणी देवता जी आहे की नाही सरस्वती, त्या सरस्वतीत आणि ऋग्वेद ऐक्य असल्या कारणात घालायचं ऐक्यात न विमर्श करता म्हणून ते दोन्ही एकच असल्या कारणाने त्यांचा विमर्श या ठिकाणी करायची गरज पडली नाही. हा. विशेषात प्राणसंयुक्ता वाक ऋगेद्रभिधी विशेष करून प्राणाने युक्त असणारी वाग्देवता एक सरस्वती देवी त्याला ऋक म्हणून म्हणतात. ऋक इत्याभिधी ऋगता इति धातोर्हि ऋक्त्वम ऋग्वेदामध्ये ऋक म्हणजे आहे त्या ठिकाणी ऋग ऋगता म्हणजे ऋ धातूचा अर्थ काय गती. गती म्हणजे ज्ञान. ऋगता इति धातो हो म्हणून त्या धातूनी ऋगतो ह्या धातूने काय होतं ऋक्त्वम सर्व सर्गाभिमानिनी सर्गांची अभिमानिनी असणारी जी देवता आहे ऋक्त्वम सर्वाभिमानिनी विशेषम संयोगहीना यदा तैव सरस्वती त्यावेळेस सर्गाभिमानिनी असणारी अशी ही ऋग्देवता त्या सरस्वती देवीने अभिमानी असणारी जी सरस्वती देवी आहे ही सरस्वती देखील प्राणसंयोगिनी जेव्हा होती त्यावेळेस विशेष संयोग म्हणजे सरस्वती देवीचा प्राणदेवाचे संयोग ते नसताना ती नुसती सरस्वती असते. तदा तस्य आवरा सैव प्राणसंयोगिनी मता ज्यावेळेस ती सरस्वती प्राणा नावाच्या मुख्य प्राणाला ब्रह्मदेवाला संयोग करून राहत नाही त्यावेळेस कमी, जेव्हा त्यांच्या बरोबर राहते त्यावेळेस श्रेष्ठ होते. प्राणयोग वियोगाभ्याम सा एषा एकापि विभिद्यते प्राणाशी संयुक्त असणारी प्राणाशी मिसळलेली एक आणि प्राणापासून दूर असलेली अशा प्रकारची एकच ती वाघाभिमानी सरस्वती देवी एकच असते तरी देखील प्राणाबरोबर युक्त असलेली एक आणि प्राणाबरोबर युक्त नसलेली एक असे दोन रूपांनी एकच सरस्वती देवी विभक्त होती. वागेवार्क तत्श्रुतो प्रोक्ता प्राण सामेति कीर्तितः नुसत्या वाक देवीला ऋक एवढ्या शब्दाने बोलवतात. श्रुतीमध्ये वाक म्हणजे सरस्वती श्रुतीमध्ये सांगितलेलं. प्राण हा त्यामध्ये प्राण म्हणजे प्राणशब्दाने वाच्य असणारे ब्रह्मदेव आणि वायुदेव दोघे येतात. त्यावेळेस जी ती सरस्वती आहे प्राणदेवाच्या बरोबर मिसळून असते. प्राण म्हणजे ब्रह्मदेवापासून मिसळलेले असते त्यावेळेस तिला ऋग असं म्हणतात. अक्षयाद्रति रूपत्वाद अक्षयेषु रमणादपि अक्षरम भगवान. आता हे काय ऋक ह्या शब्दाचा अर्थ एकूण सरस्वती देवी ऋक आणि ऋग ऋग ह्या रूपाने प्राणाने समेत असणारी ग म्हणून आहे ना त्याच्यात ऋग तर प्राणाने समेत असलेली ती सरस्वती देवी सर्वश्रेष्ठ. आणि त्याच्यामध्ये असणारे जे अक्षर असतात ते अक्षर शब्दाने कोण वाच्य आहे. अक्षयात रतिरूपत्वात अक्षयेषु रमणादपि अक्षय असते. अक्षय म्हणजे काय परमात्मा कसा आहे नाश नाही होत. रतिरूपत्वात सगळ्यांना रती म्हणजे आनंद आनंद देणारा हा अक्षय म्हणजे नाशरहित असून आनंद देणारा म्हणून अक्षामध्ये रमणत्वात रमणादपी रमण करणं म्हणजे काय अक्षामध्ये सगळीकडे नाशरहित असणाऱ्या सगळ्या शब्दांच्या मध्ये राहणारा म्हणून अक्षर शब्दाने कोण वाच्य आहे भगवान. आणि तो भगवान म्हणजे विष्णू. ओम इत्युच्यत्व हे तथा विष्णू ओम ह्या उच्च स्वरूपाने
म्हणजे स्वरूप असल्या कारणाने शब्दित आहे, त्याच्या नावाने तो वाच्य आहे, अक्षर शब्दाची वाच्य असणारा परमात्मा. तस्मात खरमती तो हम अक्षरार बीजोत्तम जसं सांगितलं. इथे शब्दो अन्यथा भाव निवृत्त्यर्थम उदाहरता. किती म्हणून त्या ठिकाणी घातले उपनिषदात. कथमा कथम अर्क, हा, कथमत कथमत साम, कथमः कथम उद्गीता इति विसृष्टं भवति सांगितलं. वागेव ऋक प्राणः सामो, म्हणजे प्राणाच्या बरोबर मिसळलेलं जे वाक आहे की नाही, तिलाच साम म्हणतात. ओम इत्ते, आणि त्या साम शब्दाने वाच्य असणारे हे दोघ जण, सरस्वती देवी, ब्रह्मदेव. आणि म्हणूनच साम शब्दाने जे वाच्य आहेत. ओम म्हणून जे अक्षर आहे की नाही, ते अक्षर जे आहे, ते अक्षर शब्दाचा अर्थ विष्णू परमात्मा. म्हणून अक्षर शब्द वाच्य असणारा विष्णू परमात्म्याला उद्गीत असं म्हणतात. उच्चत्वेन गीयमानत्वात उद्गीता म्हणलेलं आहे ते. उद्गीयमान, उद्गीतो भगवान पुरुषोत्तम, हा, भगवान पुरुषोत्तमाला उद्गीत असं म्हणतात. तद्वा एतत् मिथुनम, तद्वा एतत् मिथुनम, ते जे हे मिथुन आहे की नाही, म्हणजे दोघ जण मिसळून राहणं. एतत् मिथुनं यत् वाक्च प्राणश्च ऋक्च सामच तदेतद मिथुनम् ओम इत्येतत् एतस्मिन् अक्षरे संसृज्यते. ते जे मिथुन आहे की नाही, वाक प्राण, हे जे ह्या दोघांनी मिसळून असलेलं ऋक, जे साम शब्दाने वाच्य आहे, ते दोन्ही एके ठिकाणी राहणं ओम ह्या अक्षराने उच्चारले जाते. आणि त्या ओम ह्या अक्षराने परमात्मा त्यांच्यामध्ये समाविष्ट होतो. मग अक्षर शब्द वाच्य असणारा परमात्मा ह्याच्यामध्ये राहत असतो. संसृज्यते तदा वै मिथुनो, त्यावेळेस ते मिथुन सामगच्छत, समागच्छत, दोघ दोघ अगदी योग्य रीतीने एके ठिकाणी मिसळतात. परमात्माचं सन्निधान असलं तर योग्य रीतीने मिसळतात. आपयत, आपयत म्हणजे प्राप्त करून घेऊन. खरं सांगायचं म्हणजे अन्योन्यस्य कामम आपयित, ते परस्पराचे काय इच्छा आहे ते प्राप्त करून घेतात परमात्म्याच्या अनुग्रहाने. ओम अक्षर किंवा उद्गीत या शब्दाने युक्त होऊन प्राप्त करून घेतात. कामानां भवती च, आणि सगळे आपण त्यांचे जे कामना असतात ते पूर्ण होतात. भवती य एतदेवं विद्वान, जो विद्वान ह्या स्वरूपाने परमात्म्याला अक्षर आणि उद्गीत या शब्दाने जाणून घेऊन उपासना करतो, तो कामानां भवती, होय कामानां कामयिता होती, त्यांचे जे जे कामना असतात ते सगळे पूर्ण करतो परमात्मा, असं सांगितलं. ते कामानां भवती ये तदेवं विद्वान अक्षरमुद्गीतम उपासते. याप्रमाणे अक्षर शब्द वाच्य असणाऱ्या, उद्गीत शब्दाने वाच्य असणाऱ्या परमात्म्याची उपासना जो कोणी करतो, म्हणून त्याच्यामध्ये सांगितलं. तद्वा एतद अनुज्ञाक्षरम, ते हे जे चांगल्या रीतीने जाणलेलं अक्षर शब्द वाच्य आहे की नाही, यदि किंचित यदि किंच जानाति, जे काही थोडं बहुत जाणतो की नाही, ओम इत्येव तदाह, म्हणून त्यालाच ओम असं म्हणतात. तदाह एष उ एव समृद्धी, समृद्धी यदनुज्ञा समर्थयिता वै. त्यावेळेस उ ह्या नावाने काय आहे, समृद्धी होती. आणि त्या परमात्म्याची जी आज्ञा प्राप्त होती त्यावेळेस समर्थयिता परमात्मा, म्हणजे ना याप्रमाणे समृद्धी देणारा परमात्मा आहे. समर्थयिता हवई कामानां भवती, तुमच्या कामांना, तुमचे कामना जे आहेत ते सगळे समृद्ध करतो. जय तदेव विद्वा, याप्रमाणे जो कोणी विद्वान, जय तदेव य एतमेनं विद्वान, ह्याचा कामानां भवती, हे तदेव विद्वान अक्षरम उद्गीतम उपासे. अक्षर शब्द वाच्य असणाऱ्या या उद्गीत नामक परमात्म्याला जो कोणी अशी उपासना करतो की नाही, जो अशी उपासना करतो, हं, सहा अक्षरम उद्गीतम उपासते, तेन
इयं त्रयी विद्या सर्वत्र ओम इत्याश्रावयती. तसं तसं असल्या कारणाने त्या परमात्म्याला जाणून घेऊन उपासना करणारा जो असतो तो ह्या सगळ्या त्रयी विद्येला, त्रयी विद्या म्हणजे वेदविद्या, त्रयी विद्या शब्दाचा अर्थच वेदविद्या. हम्म सर्वतः वर्तते, त्रयी विद्या वर्तते म्हणजे सगळ्या तीन वेदांच्या मध्ये ओम ओम घालून वापरलं जातं. ओम इत्याश्रावयती, ओम म्हणून आश्रावयती म्हणजे आज्ञा दिली अरे ते ऐकून म्हणून दाखव रे म्हणून असं म्हणल्यासारखं. ओम इत्याश्रावयती, ओम इति शंसती. मग त्याने आज्ञा दिल्यावर, यजमानाने आज्ञा दिल्यावर तो शंसती म्हणजे प्रशंसा करतो. ओम इति उद्गायती, त्यानंतर ओम शोम म्हणून उच्च रीतीने गायन करायला लागतो तो. उद्गायती. हम्म श्रमसत्योमिति गायति एतस्य एव अक्षरस्य प्रतीत्यै. ह्या अक्षर शब्दवाच्य असणाऱ्या परमात्म्याच्या ज्ञानासाठी, समजून घेण्यासाठी महिमना, महिमा त्याची जाणून घेतो. महिमना रसेन तेन उभौ कुरुतो यश्च एतदेवं वेद यश्चन वेद. त्याच्यामुळे त्यांची महिमा प्राप्त होती त्यांना. जे कोणी जाणतो त्याला महिमा प्राप्त होती, जो जाणत नाही त्याला महिमा मिळत नाही. जो जाणतो त्याला सगळं काही कळतं असा अर्थ. इत्युपास्ते. तस्मात आता इथं भाष्य सांगायला लागलं. तस्मात याकरता ओम इत्यनुज्ञानं कुर्वन्ति ते जनाः सदा. म्हणून ओम ह्या शब्दाने तस्मात ओम इत्यनुज्ञातम, अनुज्ञानं कुर्वन्तेव, कुर्वन्ते ते जनाः सदा. हे सगळे लोक ओम म्हणून आज्ञा घ्यायची झाली तर ओम म्हणूनच आज्ञा दिली जाते. तदुक्तं तत्तथा कुर्यात. मग त्या परमात्म्याने सांगितलं जे आहे ते जसं सांगितलंय तसं करतात. ओम म्हणून सांगितल्यावर त्याची आज्ञा घेऊन मग हा करा बरं का असं म्हणतात. भगवानी व केशव हा. आणि ते देखील केशव परमात्मा त्यांनी आज्ञा दिल्यासारखं असं समजतात, त्याकरता म्हणून ओम म्हणतात. इत्यभिप्रायतः शब्दः प्रवृत्तः स पुरातनैः. प्राचीन काळापासून हा ओम हा शब्द जे आहे की नाही, प्राचीन काळापासून चालत आलेला आहे, म्हणत आलेला आहे, सांगत आलेले आहे. हम्म? म्हणून आपण ओके करतो. ओके म्हणजे काय, ओम म्हणून परमात्म्याची आज्ञा घेतल्यासारखं. तदेतदज्ञेस्तु जनैः सानुज्ञेति प्रदीयते प्रदीयते. आज्ञा लोक काय म्हणतात, ती आज्ञा म्हणजे स्वतः दिलेली आज्ञा असं समजून घेतात ते, परमात्म्याची आज्ञा असा अर्थ. प्रदीयते ओम इत्ययं पूर्णवाची. ओम हा शब्द जे आहे की नाही पूर्णवाची आहे. पूर्ण म्हणजे संपूर्ण गुणांनी युक्त असणारा असा परमात्मा. समृद्धीर, समृद्धीर ओमिती. आपल्याला जे समृद्धी प्राप्त होती ते देखील ओम परमात्म्याच्या ओंकार शब्द वाच्य असणाऱ्या उच्च उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याच्या अनुज्ञेने प्राप्त होते. समृद्धे समृद्ध समृद्ध झाल्यावर तेही ते लोक कामोयम इत्यनुज्ञात भवेत. हा ही आपली आज्ञा करणारा करायसाठी परमात्मा तयार आहे असं अनुज्ञा मिळाल्यासारखं समजायचं. तसं अनुज्ञा मिळून मग सुरू करायचं काम. अथवा भवेत अतस्त अतः समृद्धी वाची स्यात्. म्हणून त्यामध्ये समृद्धी म्हणून जे आहे की नाही ते दाखवून देणारा ओम शब्द आहे. हरेर हरेर ओम शब्द येरिता. म्हणून ओम हा शब्द काय आहे, परमात्म्याचं आज्ञा, परमात्म्याची आज्ञा. आणि त्या परमात्म्याच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही करायला असं समजून केलात तर समृद्धी होती. आणि तो जो कोणी तुम्हाला आज्ञा देत असतो त्याच्या आज्ञेने तुम्ही करत आहात असं समजलं तर समृद्धी बरोबर मिळत नसते. म्हणून अच्छा हरेर ओम शब्द येरिता इति वा येते अनुज्ञा. म्हणून याकरता आज्ञा दिली जात असते. आज्ञा दिली गेल्यानंतरच करावं. कोणी आज्ञा नाही दिली तर तुम्ही करायला तर काही कामाचं येत नाही, तर त्यात काही फळ मिळत नाही. किती वा धीयते अनुज्ञा हरिस्तव समृद्धीत. खरं तुम्हाला समृद्धी देणारा श्री हरी परमात्मा तुम्हाला आज्ञा देत आहे. त्याच्या आज्ञेने तुम्ही करत आहात असं समजा. त्या आज्ञाने, त्याच्या आज्ञाने वाघ देवी म्हणजे सरस्वती देवी आणि प्राण
ब्रह्मा. हे दोघं जण दंपती. हे दोघं जण दंपत रूपाने मिळून संसृज्यते जनार्दने. जनार्दनाची आज्ञा सृष्ट करून देत राहतात. परमात्म्याच्या आज्ञेप्रमाणे ते करून देत असतात. मुक्त होतो तत्प्रसादेन. मुक्त झालेला असताना त्याच्या प्रसादाने संसृज्यन्ते ततः परे. ते जे काही सृष्ट होतात ते सगळे परशब्दवाच्य असणाऱ्या परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राप्त होत असतात. हा परमात्म्याच्या अक्षरशब्दवाच्य असणाऱ्या परमात्म्याच्या द्वाराच साक्षात तो प्राण हा संसृज्यते हरऊ. साक्षात प्राणशब्दवाच्य असणारे ब्रह्मदेव वायुदेव हे दोघं संसृज्यते सृष्ट करून देतात. हरी परमात्म्याच्या आज्ञेला अनुसरून सृष्ट करून देतात आपल्याला. ते नेयम त्रयी विद्या असं करत असतात. त्याकरता त्याला त्रयी विद्या म्हणून म्हणतात. त्रयी विद्या म्हणजे काय? त्रयी म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद त्याची विद्या. तेना इयम त्रयी विद्या. त्याच्यामुळे त्या विद्येला त्रयी विद्या असं म्हणतात. त्याच्यामध्ये उद्गीत शब्दाने वाच्य असणारा परमात्मा म्हणून हे अक्षर शब्दाने एकूण परमात्माच आहे. तस्मात ओम इत्यनुज्ञानम कुर्वन्ते ते जनाः सदा तदुक्तं तथा कुर्यात् भगवानेव केशव. तू जे म्हणलास की नाही असा भाव म्हणून ते भगवान परमात्मा करतो असा अभिप्राय जाणून घ्यावा आणि त्याप्रमाणे ओम म्हणतात ते. इत्यभिमाय अभिप्रायतः शब्दः प्रवृत्तः स पुरातने तदेतदज्ञेस्तु जनैः तान्येति प्रदीयते. ओमित्ययं पूर्णमाते समुद्धि ओमितीरित समृद्धस्ते कामोयम इत्यनुज्ञा अथवा भवेत. एकूण ओम शब्दाचा अर्थ एवढा आहे. ओम म्हणजे परमात्म्याची आज्ञा म्हणून तर तसा हा हा ठीक आहे परमात्म्याच्या आज्ञेने आम्ही असं करतो तसं म्हणलं तर त्या परमात्म्याच्या आज्ञेने आपण केल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला समृद्धी देखील चांगली प्राप्त होती. परमात्म्याच्या मुळे परमात्म्याच्या आज्ञेने समृद्धी होती. वाघ प्राण हे दोघ जण दंपती काय करतात? हे सगळं सृष्ट करून देतात त्यांना. तर जनार्दनाच्या आज्ञेप्रमाणे देतात. मुक्त झालेल्या लोकांच्यासाठी त्या परमात्म्याच्या प्रसादामुळे हे सगळे आपोआप प्राप्त होतात. तद्वारे नाही त्या परमात्म्याच्या द्वाराच परमात्म्याच्या अधीन राहूनच हे सगळं सृष्ट झालेलं असतं जनार्दनाला. जनार्दन परमात्मा ते प्राप्त करून घेतो. मुक्त झालेल्या लोकांना देखील त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राप्त होतात. साक्षात तो प्राण हा संसृज्यते हरो. साक्षात प्राणशब्द वाच्य असणारे जे काही सरस्वती देवी आणि ब्रह्मदेव आहेत त्या दोघांच्या द्वारेच हे सृष्ट करून देत असतो परमात्मा. ते नाही विष्णू नाही त्रयी विद्या त्याच्यामुळे विष्णू परमात्म्याच्या मुळे ही त्रयी विद्या प्रवृत्त होत असते. त्रयी विद्या म्हणून ह्याच्यात दिलेलं आहे. तद्वा एतद अनुज्ञाक्षरम यद्धि किंच अनु जानाति ओमित्येव तदा एषोह एषो एव समृद्धिर्यदनुज्ञा समर्थिता वै कामानां भवति य एतदेवं विद्वान् अक्षरम् उत्गीतमुपास्ते तेन इयं त्रयी विद्या इति बघा. तेन इयं त्रयी विद्या वर्तते. ओमित्याश्रावयति ओमिति संसति ओमिति उद्गायति एतस्यैव अक्षरस्यापि अपचित्ते महिम्ना रसेन तेन उभौ कुरुते यश्च एतदेवं वेद यश्च न वेद इत्यादी मंत्रांनी तेच सांगितलेले त्या विष्णू परमात्म्याने सांगितलेलं आहे. म्हणूनच ही सगळी त्रयी विद्या म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सगळे सगळे प्रवृत्त होत असतात. ओम इत्युक्ता ही एतद् व्याख्या
ओम ह्या शब्दाने वाच्य असणारी जी वाक्य व्याख्या असते की नाही, सर्व मंत्रे प्रवर्तते, सगळ्या मंत्राने परमात्म्याच्या आज्ञेप्रमाणे प्रवृत्त होत असतात असं दाखवलेलं. ओम नामक जो हा परमात्मा आहे ना, ओम नामकस्य पूजार्थम विष्णोरेव सदैव ही. ओम शब्द वाच्य असणारा जो परमात्मा आहे त्याची पूजा करण्यासाठी म्हणूनच सगळ्या गोष्टी आपण करत असतो. महिमना सारभूतेन, कोणत्याही गोष्टीची महिमा त्या परमात्म्याचीच आहे. आणि त्याचा सारभूत असणारा असा असा जो समृद्धी आहे की नाही, ते विष्णू परमात्म्याच्या आज्ञेनेच आपल्याला होत असते. विष्णुना ज्ञो अज्ञ एव च, म्हणजे आज्ञा, ज्ञ शब्दवाच्य असणारे प्राण, सरस्वती आणि प्राणदेव ब्रह्मदेव, हे दोघ जण परमात्म्याची आज्ञा म्हणून आपल्याला देत असतात. आज्ञा नसताना ते काही आपल्याला देत नाही. या उपनिषदामध्ये तेच तोच अभिप्राय दाखवलेला आहे. म्हणून अक्षरम भगवान विष्णू तस्य उपप्रणव स्मृतः. अक्षर म्हणजे परमात्मा, विष्णू परमात्मा आहे, आणि त्याच्या जवळ राहणारा म्हणून प्राण. उप उपव्याख्या तद्व्याख्या इत्येव महाश्रुती परा. उपव्याख्या आणि तद्व्याख्या, त्या परमात्म्याची व्याख्या मुख्य, त्याच्यानंतर उपव्याख्या म्हणजे त्याच्या आज्ञेने सगळं होत असते म्हणून याकरता उपव्याख्या. याकरता उपव्याख्या शब्दाने ब्रह्मदेव आणि सरस्वती देवीने दिलेला असते. इथे तार्तीय संहितेमध्ये हे सांगितले. तार्तीय संहिता म्हणून आहे, त्याच्यामध्ये हा विषय स्पष्ट करून दिलेला आहे. परर्थम परर्थम परमादुत्तम उच्चम, परार्थम तु ततोधिकम ततोधिकम परार्थी स्यात्, पराध्यमिति तत्पर, परतः परमाचेव परार्थो वायुरीव, परार्थिनी श्रीरुद्धिष्टा, पराध्यो भगवान हरी. म्हणून शब्द निर्णयामध्ये हे सगळं सांगितलं. म्हणून परर्थ म्हणजे परर्थ परार्थ म्हणजे श्रेष्ठ असणाऱ्यांच्या पेक्षाही श्रेष्ठ, म्हणजे ब्रह्मदेवा सरस्वती देवीपेक्षा श्रेष्ठ असल्या कारणाने उच्च म्हणून असा अर्थ आहे. परार्थं तु ततोधिकम, परार्थ शब्दाने त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ म्हणून परार्थ म्हणतात. ततोधिकम परार्थी, त्याच्यापेक्षाही अधिक असणाऱ्याशी परार्थी. सरस्वती देवी प्राणदेव हे दोघं परार्थ शब्द वाच्य आहे, त्याच्यापेक्षा अधिक असणारी म्हणजे परार्थी. या परार्थी शब्दाने लक्ष्मी देवी, आणि परार्ध्य या शब्दाने पुन्हा विष्णू परमात्मा आहे. तत्परम, त्या लक्ष्मी देवीपेक्षा पर असल्या कारणाने परार्ध्य म्हणतात. परतः परमाचैव परार्थो वायुरेव. परम असणाऱ्या त्या सगळ्यांच्या पेक्षाही परार्थ शब्दवाच्य म्हणजे सगळ्या शब्दाधिकांनी अक्षराधिकांनी श्रेष्ठ असणारा म्हणजे वायू आहे. प्राणशब्दांनी वाच्य वायू आणि ब्रह्मदेव आहेत. परार्थिनी लक्ष्मी देवी होती आणि परार्थ भगवान होतो. म्हणून परशब्द वाच्य परार्थ या शब्दाने काय अर्थ घ्यावेत, कसे अर्थ घ्यावे, येथे शब्द निर्णयामध्ये दिलेला आहे तुम्हाला. आणि ती ही गोष्ट सगळी तार्तीय संहितामध्ये सांगितलेली शब्दार्थ शब्द निर्णयामध्ये दिलेली आहे. किती नाना तू विद्याच अविद्याच, म्हणून रसाने युक्त असणारे हे दोघं जण देखील त्रयी विद्येमध्ये म्हणजे त्रयी विद्या म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद विद्येमध्ये वापरले जातात, जाणले जातात. ही गोष्ट जे कोणी जाणून करतात त्यांचे वेदमंत्र घोष इत्यादी सफल होतात. नाना तो विद्याच्या अविद्याच्या, विद्या आणि अविद्या हे दोन्ही अनेक प्रकारे असतात. यदेव विद्या करोती, जे विद्येने करतो की नाही, आणि श्रद्धया उपनिषदा श्रद्धापूर्वक उपनिषदांच्या द्वारे जे काही करतो तदेव वीर्यवत्तरम भवती, तेच अगदी सर्वश्रेष्ठ वीर्यवत्तम होतात, वीर्यवत्तर होतात. इथे खलु तस्यैव अक्षरस्य उपव्याख्यान, अक्षर शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याचे उपव्याख्यान या रीतीने दिलेलं आहे. उपव्याख्यानम भवती इथे प्रथम खंड, हा त्याप्रमाणे पहिला खंड सांगतात. ते प्रथम खंड हा.
हे वेगळीकडून चाललंय का इथं? हम्म. मला सापडत नाही, काय म्हणतायत आपण? अरे मग. पहिला खंड झाला, त्याच्या आधी झालं. हम्म. आजच्या आद्य ते वगैरे हे सगळं पुढचं आहे, दुसऱ्या खंडात. हं. अथ ह पासून आज काय ते ना सापडलं नाही ह्याच्यात. कुठं कुठं आहे ते बरेच तुम्ही इथून नाही बघत होते का?